त्यांची ग्रंथ संपदा ही सुद्धा मोठी आहे आणि जवळपास 6000 व्याख्यानं त्यांनी देशात आणि देशाबाहेर सुद्धा दिलेले आहेत. एक आपल्या भागातीलच म्हणेन मी, कारण सातारा आणि दक्षिण सातारा असा एकच पूर्वीचा भाग आपला सांगली मागून जा. तेव्हा रहिमतपूरचे नितीनराव भानुगडे पाटील साहेब हे आज आपल्या समोर पद्मभूषण नागनाथ अण्णांच्या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करणार आहेत. आणि त्याचबरोबर हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामध्ये कांबळे काका आहेत, वीर दवल आहेत, माजी आमदार भगवानराव साळुंके साहेब या ठिकाणी आज खास करून आले, गौरव आहे, पाडळकर दादा आहेत, आणखी संदेश, त्याचबरोबर माझे सर्व कुटुंबीय, हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामधील उपस्थित सर्व बंधू भगिनी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थ्यांनो, वार्ताहर बंधू, आपण पद्मभूषण नागनाथ अण्णांना सातत्यानं समजून घ्यायचा प्रयत्न केला. पण पद्मभूषण नागनाथ अण्णांचं व्यक्तिमत्व हे अनेक पदरांनी गुंतलेलं आहे. आंबेडकरी जनतेला वाटतं की नागनाथ अण्णा माझे आहे, साम्यवादी विचारवंतांना वाटतं, समाजवाद्यांना वाटतं की नागनाथ अण्णा हे माझे आहे. आणि त्याचबरोबर धरणग्रस्त असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, यांना दुष्काळग्रस्त असतील, यांना सुद्धा वाटतं की नागनाथ अण्णा हे माझे आहे. पद्मभूषण नागनाथ अण्णांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यात झोकून दिलं. देशाच्या स्वातंत्र्याचं महत्व तरुणांना समजून सांगून तरुणांना एकत्रित केलं. त्यांना ब्रिटिशांच्या बरोबर दोन हात करण्यासाठी सशस्त्र लढ्याच्या दृष्टीनं त्यांची मानसिक तयारी केली. आणि एवढंच नव्हे तर लढण्यासाठी शस्त्र पाहिजे, म्हणून सातारच्या प्रति सरकारमध्ये पहिलं शस्त्र हे पद्मभूषण नागनाथ अण्णांनी मिळवलं. गोव्याला पोर्तुगीजांचं राज्य होतं, त्या ठिकाणी संधान बांधलं आणि त्या ठिकाणाहून शस्त्र पुरवठा या सातारच्या प्रति सरकारमध्ये उपलब्ध होत गेला. त्याच्यासाठी पुन्हा पैसे पाहिजेत. आणि मग शेनोली पे ट्रेन असेल, कुंडल बँक असेल, गारगोटीचा खजिना असेल, धुळ्याचा खजिना असेल, असे अनेक खजिने शासकीय जे होते ते लुटले. स्वातंत्र्य चळवळीसाठी सशस्त्र सेना उभा करायची म्हटल्यानंतर तरुणांना एकत्रित केलं, शस्त्र उभा केली, पैसा उपलब्ध केला. आणि त्याचबरोबर यांना चांगल्या पद्धतीचा ट्रेनिंग साठी नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांचे सहकारी नानक सिंग आणि मनफर सिंग, त्यांना या ठिकाणी आणलं गेलं आणि शिराळा तालुक्यामध्ये सशस्त्र सेना उभा केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांची सेना, आझाद हिंद सेना, आणि त्याचबरोबर ब्रिटिशांना या देशातून घालवून जाईपर्यंत अखेरपर्यंत सातारच्या प्रति सरकारनं काम केलं. आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये सातारच्या प्रति सरकारनं केलेलं काम हे सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याचं आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, म्हणून अण्णांनी शेतकरी, कामगार, दुष्काळग्रस्त अशा सगळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दृष्टीनं कार्यक्रम हाती घेतला. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील 13 अति तुटीचे जे तालुके होते त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे. कृष्णा खोऱ्याचं अतिरिक्त पाणी जे समुद्राला जाऊन मिळतंय ते या दुष्काळी भागाला मिळालं पाहिजे. ही भूमिका घेऊन नागनाथ अण्णांनी सातत्यानं 22 वर्ष चळवळ चालू ठेवली. आणि त्यांच्या चळवळीमुळेच राज्य सरकारला कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करावी लागली. आणि कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून ताकारी असतील, टेंबू असतील, म्हैसाळ असतील, छोटे मोठे प्रोजेक्ट असतील, त्यांच्यावरती प्रोव्हिजन झाल्या आणि ह्या प्रोजेक्टना गती मिळाली.
त्यामुळंच दुष्काळी भागातल्या हजारो एकर क्षेत्राला काय झालं तर पाणी मिळालं आणि त्या ठिकाणच्या शेतकरी सुद्धा आज चांगली पिकं घ्यायला लागले. असे एकूण सगळे ह्या परिस्थितीमध्ये पद्मभूषण नागनाथांना समजून घेणं आणि आजच्या तरुणांना ते समजणं, व्यक्तिमत्व त्यांचं काम समजणं ही आता काळाची गरज आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी सन्माननीय नितीनराव बानुगडे पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण आसुसलेला आहात. त्याच्यापेक्षा अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीनं स्वागत करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.